सेवाभाव. ओडिसाच्या कटक शहरामध्ये हैजाच्या आजाराने खूप भयानक रूप धारण केले होते. ओडिसाच्या बाजार क्षेत्रात याचा प्रभाव सगळ्यात जास्त होता, कारण तेथील लोक स्वच्छतेकडे लक्ष देत नव्हते. त्यांची दयनीय अवस्था बघून काही युवकांचे मन खूप दुःखी झाले. काही लोक संघटित होऊन त्या परिसरातील स्वच्छता आणि आजारी लोकांच्या सेवेकडे लक्ष देऊ लागले. या संघटनाचे नेतृत्व करत होते नेताजी सुभाषचंद्र बोस. त्यावेळी त्यांचे वय 13 वर्ष होते. सर्वांनी केलेल्या या सेवेमुळे अनेक लोकांचे जीवन वाचले. परंतु त्यांचे हे कार्य एक दुष्ट प्रवृत्तीचा व्यक्ती हैदर खान याला आवडत नव्हते. कारण सुभाष जानकीनाथ बोस या वकिलांचा मुलगा होता आणि जानकीनाथांमुळे हैदरला जेलमध्ये जावे लागले होते. त्याच्या मनात वकील साहेबांच्या घरातील लोकांविषयी, त्यांच्या मुलाविषयी वैरभाव होता. मुलाकडून सेवेचा स्वीकार करू नका अशी तो लोकांना धमकी देत होता. त्याच्या दुष्ट प्रवृत्तीला घाबरून लोक मुलांची सेवा अस्वीकार करू लागले. दुर्दैवाने 3-4 दिवसांनी हैदरच्या मुलाला हैजा झाला. सगळी मुले हैदरच्या घरी जाऊन सेवा व स्वच्छता करू लागली. हे बघून हैदर चकित झाला. त्याच्या मनातील वैरभाव नाहीसा झाला. तो मुलांना म्हणाला, मी हैदर एक गुंड आहे. मी तुमचा दुश्मन आहे. तरी देखील तुम्ही सर्वांनी माझ्या घरात येऊन सेवा केलीत. यावर सुभाष म्हणाला की हा आजारी आमचा एक भाऊ आहे आणि भावाचे वडील आमचे दुश्मन कसे असतील. हे ऐकून हैदरच्या हृदयाला पाझर फुटला आणि त्याने मुलांची माफी मागितली. त्याचे हृदय परिवर्तित झाले आणि तोही मुलांबरोबर सेवाकार्य करू लागला. सेवेची आंतरिक भावना दगडालाही पाझर फोडते. प्रयोग 1. सेवाभाव आपल्याला दुसऱ्याच्या आशीर्वादास पात्र ठरवतो. 2. निस्वार्थ सेवेने शत्रूलाही मित्र बनवता येते. 3. कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय सेवेने विश्व एकता निर्माण होते.